नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हेल्दी असं थालीपीठ बनवणार आहोत, ते म्हणजे मटकीचं थालीपीठ। तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात। हे थालीपीठ बनवायला इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी मी कणिक घेतलेली आहे, कणकेने याला छान बाइंडिंग येईल। अर्धा चमचा हिंग आहे, अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा लाल तिखट आहे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत आणि इथे मी वाटण करून घेतलेलं आहे। त्या वाटणामध्ये धने, जिरं, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण असं मी 1 टेबलस्पून हे वाटण घेतलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल आणि इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली, त्याला मी 2 शिट्ट्या करून घेतल्यात आणि ते मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी आपल्याला दही लागेल। तर सर्वप्रथम आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे थालीपीठाची कणिक मळून घेऊयात। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, दही घालूयात, कोथिंबीर घालूया आणि याची छान आपण थालीपीठाची कणिक मळून घेऊया। खूप घट्ट आपल्याला मळायची नाहीये। आता हे छान एकत्र करून मळून घेऊयात। आधी पाणी घालायचं नाहीये आपण, कारण दह्यात पण पाणी आहे, मटकी आपण जी शिजवून घेतली त्याच्यात पण पाणी आहे, तर त्यामुळे आधी सगळं हे एकत्र मिक्स करून घेऊया आणि वाटलं तर थोडं पाणी घालून हे छान मळून घेऊयात। थालीपीठाचं पीठ आपलं मळून झालेलं आहे। याच्यामध्ये मला 1 वाटी पाणी घालावं लागलं आणि हे छान मळून घेतलेलं आहे। खूप घट्ट पण नकोय, खूप पातळ पण नकोय, साधारण एवढं आपल्याला हे लागेल। तर आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूयात। याच्यामध्ये आपण दही घातलं, दह्याने सुद्धा या थालीपीठाला छान चव येईल। तसेच सगळे आपले हे याच्यामध्ये पौष्टिक घटक असल्यामुळे खूप छान असं थालीपीठ होणार आहे। तर आता आपण थालीपीठ थापायला सुरुवात करूयात। आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया। इथे मी ओला फडका घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता हे गोळा ठेवलेला आहे। एकीकडे तवा तापवायला ठेवलेला आहे। मस्त अशी आपली ही थालीपीठं होणार आहेत आणि मुख्य म्हणजे हेल्दी अशी ही थालीपीठं होणार आहेत, कारण याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, बेसन घातलेलं आहे, दही आणि मुख्य म्हणजे मोड आलेली मटकी घातलेली आहे। त्यामुळे असे हेल्दी अशी थालीपीठं आपली ही होणार आहेत। अशा प्रकारे आपण सगळी थालीपीठं बनवून घ्यायची आहेत आणि तव्यावर मस्त दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत। चवीला अप्रतिम अशी ही लागतात। आता थोडेसे तीळ आपण याच्यावरनं लावूयात आणि आता ही तव्यावर थालीपीठ टाकून मस्त बनवून घेऊयात। थालीपीठ तव्यावर टाकलेलं आहे आणि सगळ्या बाजूने त्याला तेल सोडलेलं आहे। एरवी आपण मटकीची उसळ करतो, मिसळीला मटकी वापरतो, पण आज जरा वेगळा प्रकार असा करूया असं डोक्यात आलं, म्हणून ही मोड आलेल्या मटकीची मी थालीपीठ करत आहे। आता हे थालीपीठ आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेऊया आणि अशा प्रकारे सगळी थालीपीठं आपण बनवून घेऊया। हे बघा, मस्त एका बाजूने छान थालीपीठ झालेलं आहे। आता दुसऱ्या बाजूने आपण मस्त खरपूस असं बनवून घेऊयात। मस्त खमंग गरमागरम अशी आपली थालीपीठं तयार झालेली आहेत आणि मुख्य म्हणजे हेल्दी थालीपीठं म्हणायला हवीत, कारण आपण हे मोड आलेल्या मटकीपासून बनवलेली आहेत। तेव्हा तुम्ही ही थालीपीठं नक्की करून बघा
आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा. आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.